नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ओमकार ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. वेलकम टू माय ब्लॉग. आणि आजचा कंटेंट आहे, आज आपण चालत शोसाठी. तर आपल्याला या साई भजनाचा शो होतो, म्हणजे साई तिलक सेवा समिती चेंबूरला. आणि या शोचं वैशिष्ट्य म्हणजे, या शो म्हणता येणार तर साई भजन आहे. साई भजनाचं वैशिष्ट्य म्हणजे सलग मला वाटतं 12 ते 13 वर्ष आली कंटिन्युअसली इथे आपला प्रोग्राम असतो. आणि अभि साई प्रस्तुत दासुजामी साई हा आपला शोचा बॅनर आहे. आणि अभि साई हा आमचा अभि जो आहे हा ग्रुपचा मेन आहे. आणि हा दुबईमध्ये जेव्हा होता ना, तेव्हा सुद्धा इंडियामध्ये त्या शोसाठी खास तेव्हा पर्टिक्युलर सुट्टी घेऊन वगैरे तो इंडियामध्ये यायचा, तो प्रोग्राम करून पुन्हा दुबईला जायचा. आता सुद्धा आमच्यासोबत आहे आणि भरपूर शोमध्ये तुम्ही त्याला माझ्यासोबत पाहिला असेल. आणि आता आपल्याला पोहोचायचं रिपोर्टिंग आहे काहीतरी 6:30 आहे, कारण की तिथे 10 नंतर 10:30 शो अलाउड नाही आहे. 10-10:30 पॅकअप असतं आणि तिथून आपण जाणार ऑफिसला. भरपूर दिवस झाले शोचे कंटेंट येत नाहीत, कारण की सीन असं आहे की ऑफिस आणि ऑफिसचं टायमिंग आणि याच्यामुळे आपल्याला शोचे कंटेंट जमत नाही. त्याच्यामुळे कसं आलं की आपण शो आहेत ते मी म्हणजे दुसऱ्यांना देत जातो, की म्हणजे जे अजून आपले प्लेयर्स आहेत, मित्रमंडळी आहेत, त्यांना सांगतो की तुम्ही शो करा, आपल्याला जमत नाही. कारण की ऑर्गनायझर असं असतं की तो आपल्या टायमानुसार चालत नाही, तर आपल्याला त्याच्या टायमानुसार चालावं लागतं. त्याच्यामुळे शो सध्या कमी आहेत. हे असे छोटे मोठे साई भजन वगैरे असेल तर आपण जे म्हणजे आपल्या टायमिंगमध्ये मॅनेज असतात, जे सॅटर्डेला वगैरे मॅनेज होणार असेल, समजा आपल्या टायमिंगमध्ये मॅनेज होणार आहे तर आपण ते काम घेतो, नाही तर मी काम घेतच नाही. सध्या ऑफिस आणि घर हे शेड्यूल चाललं आहे. सो फायनली आता संध्याकाळचे वाजले 5:30 झालेत आणि आता आपल्याला पोहोचायचं अभिच्या बिल्डिंग आली, तिथे सर्व आता येतील आणि तिथून आज जायचं आता डायरेक्ट चेंबूरला. डेकोरेशन अप्रतिम असतं. आता बघूया किती आपल्याला फुटेज कव्हर करता येतं. लवकरात लवकर पोहोचू, आणि कारण की लाईन असते तरी आपण जाऊन तुम्हाला तिकडचं मी डेकोरेशन दाखवून. फुलांचं डेकोरेशन अप्रतिम असतं आणि पूर्ण चौकामध्ये ऑन रोड शो आहे हा. त्याच्यामुळे चारी साईडने क्राऊड आणि मस्त मजा येते. स्टेज शो असतो, थोडी मजा येते भजन करण्यासाठी. जास्त वेळ नाही घेते. चला आता जाऊया डायरेक्ट अभिकडे. तो व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर लाईक बनताय, कमेंट करा कसा वाटतं व्हिडिओ, आणि नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. चलो, थँक्यू सो मच. चला शोला निघायचं आहे. तर इकडे ऑक्टोपॅडची बॅग आणि स्टँड बॅग रेडी आहे. ऑक्टोपॅड आपल्या आहे मित्राचा, म्हणजेच रुणालचा. रुणालचा ऑक्टोपॅड आहे, रुणाल सावंत. रुणाल भाई सध्या आमच्या एका मोठ्या दौऱ्यावर गेलेले आहेत. मोठा दौरा म्हणजे जेव्हापासून जर मी म्युझिकमध्ये आहे तर अजय अतुल हे नाव कोणाला माहीत नाही असं होणार नाही. तर रुणाल त्यांच्या इव्हेंटमध्ये आहे सध्या, त्यांचे लाईव्ह शो चालू आहेत, तर तिकडे तो आहे. आणि सध्या त्याचा पॅड माझ्याकडे आहे. एका शोला आणला होता, त्यानंतर तो माझ्याकडे आहे, कारण तो पण तिकडे गेलाय, तो घरी नाही आणि मी सुद्धा ऑफिस आणि सर्व शेड्यूलमध्ये. तर त्याच्यामुळे पॅड माझ्याकडेच आहे. एक बोलतात ना, एक आयुष्यातलं आपण ज्याचं संगीत ऐकतो अशा माणसाकडे तो काम करतोय. आणि हॅट्स ऑफ, एवढ्या लहान वयात सुद्धा त्याने एक मोठं टार्गेट अचीव्ह केलेलं आहे. खरंच त्याचा स्टिक वर्क केवढा भारी आहे ना, आम्हाला खूप आवडतं. मस्त आहे. कधीतरी एकदा ब्लॉगमध्ये मी एक दुसरा घेतला असेल त्याला ब्लॉगमध्ये, कधीतरी भेटेल तो आपल्याला ब्लॉगमध्ये. सो त्याला एकदा भेटू आपण पूर्ण एकदा. चला आता निघूया डायरेक्ट शोला जायला. आपली गाडी काढू मस्त आहे की, आणि आता निघू. फायनली ते गाडी आपली रेडी आहे. हेल्मेट घालू. हे स्टँड असं काय असं कॅरी करावं लागतं बाबा, ऑप्शन नाही. असं त्याला ॲडजस्ट करू तर निघू. चला फायनली पोचलो अभिच्या बिल्डिंग खाली. इकडे आमच्या काकूने कॉन्क्रीटमध्ये मस्त की पाय टाकलाय आणि केक कट केला. इकडे समोर निघाला आता, निघतो आता भांडुपरू पेट्रोलमध्ये पेट्रोल फुल केलाय. आणि आपल्यावर आहे पुनीत भाई आज ढोलकीला आहे. स्वतः निघूया डायरेक्ट चेंबूरला भेटेल. चला, सुसाड तेव्हा ट्रॅफिक भरपूर आहे भांडुप. मंडळी वाजले 8:15. फायनली सेटअपवर आमचे फडाचे मालक आले लेट, पण भरपूर लेट झाला. इकडं प्रसन्न भाई ढोलसाठी आहे. या भांडूपच्या क्वीन आल्यात लवकर, पनवेल गावातून आलेले आहेत. चैताली पालकर, पुनीत भाई ढोलकीला, तिकडे योगी भाई आपला कीबोर्ड लावतोय. अभिची बॅलेन्सिंग चालू आहे, साऊंड बॅलेन्सिंग. सेटअप बघू शकता समोर. आज का मॉनिटर आपले कान खाणार, पण भाई कडक सेटअप आहे. यो दादा तिकडे साऊंड आहे, कडक लावतो दादा यो साऊंड. इकडचं ना लाइटिंग आणि डेकोरेशन एवढं भारी असतं. इकडे बघा आता सीन लागले समोर.
आणि इकडे हा सेटअप. आता मंदिरामध्ये जायचं होतं पण आपल्याला ॲक्च्युली झालं प्रोग्राम चालू करायला लेट. आता बघूया जायला भेटलं तर बाबांच्या मंदिरात. चला इकडे आपला सेटअप लावून घेऊ पटापट आणि प्रोग्रामला करू सुरुवात. हे लागेल ना आतला ढोलक लागेल ना. फटाफट 5 मिनिटात बॅलन्सिंग. चलो अभिवायची सिंगिंग माईक टेस्ट चालू आहे. आमच्या फडाचे मालक साई वाजनाचे आमचे अध्यक्ष अभिसाई. सो लेट झाला, भरपूर लेट झाला आज शोला. ट्रॅफिक आणि सर्व लेट झालं अभिला सुद्धा 4 व्हीलरमध्ये. चला सेटअप लावूया. इकडे आपल्याकडे आहे रुणालचा ऑक्टोपॅड. आज आपल्याकडे आहे 20 प्रो रुणालचा रोलँड 20 प्रो. मस्त फील येतं त्याच्यामध्ये वाजवायला, मजा येते. मंडळी इकडे साऊंड आहे विशाल दादाचा. मस्त साऊंड लावतो. 5 मिनिटात तडतडी दादा साऊंड लावतो. कडक साऊंड ऑपरेटिंग असते याची. एकदा साऊंड लावला की विषय क्लोज. यामाचा मिक्सर वा भाई कडक. चलो शेक. आमचे सिंगर मित्र राकेश मोरे, वेलकम. किती वाजले? हा 8:15. चलो पटापट कडक गातो राकेश दादा सुद्धा. चलो तर मंडळी ना एक अर्धा तास झाला मी एक गोष्ट ऑब्झर्व करतो ती म्हणजे ते समोर येत आहे बघ कॅमेरा किती झूम काही मला माहीत नाही पण समोर लेडीज उभे आहेत फॉरेनर आहेत. ते अर्धा तास झाला इथे उभं राहून ना जास्त वेळ झाला आहे. ते ना ही साई गीता मस्त की आस्वाद घेते त्या साई गीतांना मस्त खरोखर आवडलं. Let's go.
लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला रे नारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला रे नारी नारी। भारत बोल भवाले, ओहो खबर क्या भोले भाले, ओहो खबर क्या भोले भाले, ओहो खबर क्या भोले भाले। तारी देखो पड़ेगा, सोनार देखो फिर भी पड़ेगा, सोनार देखो फिर भी पड़ेगा, सोनार देखो फिर भी पड़ेगा। वैसे पड़े हो कब से खड़े हो, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला रे नारी नारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला रे नारी नारी। घर घर में अब महिला गूंजेगा। अरे भारत का बच्चा बच्चा, अरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। हर घर में हर घर में अब महिला बोलके हमारा बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। हम हिंदू हैं बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर। हम जिद पर आ जाएंगे तो कर देंगे हम सबको ढेर, कर देंगे हम सबको ढेर, कर देंगे हम सबको ढेर। जहाँ राम ने जन्म लिया है, मंदिर वही बनाया है, मंदिर वही बनाया है, मंदिर वही बनाया है। राम नाम का भगवा सारे भारत में लहराया है, भारत में लहराया है, भारत में लहराया है। राम नाम का दिव्य चला है श्री राम, राम नाम का दिव्य चला, राम जीवन में डोलेगा। श्री राम, मेरे भारत का बच्चा बच्चा, पब्लिक मध्ये आवाज आला पाहिजे। मेरे भारत का बच्चा बच्चा, जरा मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम।
म्हणजे आता प्रोग्राम संपला नाही तर तुम्हाला घेऊन जातो बाबांच्या मंदिरामध्ये. इथे वरती बघू शकता मस्त की सिलिंग्सला लाईट्स आहे, झुंबर्स आहेत, पंट्यांचं डेकोरेशन साईडला. आणि आता इथपासून फ्लॉवरचं डेकोरेशन टोटली चालू होतं. कांबळीची लटकन्स आहेत, ओरिजिनल फ्लॉवर्स आहे ते पूर्ण मस्तपैकी सेटअप मारलेलं आहे. आणि आता सिलिंग तुम्हाला दाखवतो. सिलिंगला बघा इथे मस्त जसे कबुतरांचं डेकोरेशन आहे. कबूतर ही कामेलीची लटकन्स आहेत वरती. खूप मस्त डेकोरेशन आहे. एकदम मन प्रसन्न होऊन जाते इथे आलं ना. हे डेकोरेशन पाहायचं वाटतं. आणि समोर इथे हे बाबांचं मंदिर आहे. मंदिरापर्यंत आता आपण जाऊया. आपल्याला साईडने एक एंट्री भेटली आहे मस्तपैकी. तर आता आपण आतमध्ये जाऊया. बघा समोर बाबांचं मंदिर सुद्धा पूर्ण फुलांनी सजवलं आणि बाजूला असे मोगऱ्याची नक्षी काढली, ती पण ओरिजिनल फ्लॉवरची. बघूया चला. हां सर काय बोलायचं? ओम साईराम. साईराम सर आलेत दर्शनासाठी बाबांच्या. आमचं भाग्य आज आम्ही इकडे आम्हाला सेवा ही करायला मिळाली आणि दर्शन ही एवढं सुंदर होत आहे आणि बाबांना एवढं सुंदर सजवलेलं आहे. तुम्ही बघू शकता आता बाबा एवढं सुंदर काय मागे पण ते मोराचं डेकोरेशन तर मस्त केलेलं आहे. ऑर्चिडच्या फुलाचा मोर बनवला आहे मस्तपैकी. आणि इथे बाजूला सत्यनारायणाची पूजा मांडलेली आहे मस्तपैकी. प्रभू रामांचं चलचित्र मस्तपैकी हनुमान आणि खूप मस्त अप्रतिम असं डेकोरेशन केलेलं आहे. तर म्हणजे अशा प्रकारे प्रोग्राम आपला संपला आता. आणि आता निघायचं ऑफिसला. बाईक रेडी आहे. आता इथून डायरेक्टली निघायचं आहे मालाडला पोहोचायला. सो ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक तो बनत आहे. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा, कमेंट करा. नमस्ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि ओम साईराम. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत